फायनली आले हे लोक. हे बघा हे बघा हे बघा, हे याचा नंबर दिसतोय. अरे सोनू बाय बोल. बाय. व्हिडिओ साठी थांबलेले, नाही तर भूक सगळ्यांना लागले. आणि 3 चाय पण बोलतात. पहिला रपका चालू झालाय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आम्ही चाललोय आता नवीन ट्रिपला. सो कुठे चाललोय वगैरे ते तुम्हाला मी नंतर दाखवीन डायरेक्ट. आणि आता भेटवतो डायरेक्ट. आमची ट्रेन आहे बांद्रा स्टेशनवरून. मग तिकडे सगळे भेटणार आहेत, कोण कोण जाणार आहेत ते. मग डायरेक्ट आता तिकडे भेटूया. चला बाय. तर मित्रांनो फायनली बांद्राला आलो आता. अजून 3 जण येत आहेत. जरा लेट झाला रेअर काय. हां अजून 3 जण येतात. आता आम्ही जरा रस्ता शोधतोय. 2 नंबरला जायला पण भेटत नाही. असं वाटतं इथं पकडून मारतील आम्हाला. मारणार तर नाही. एवढं चालत आलेलो, आता परत तिथूनच जातोय आणि खाली जातोय. नशीब ट्रेन नाही आले, नाही तर वांदे लागले असं. इथे जायचं आम्हाला. आणि हा नवीन ब्लॉगर समाजात पहिला ब्लॉग पडलेला आहे. ब्लॉग एकच पडलाय आणि माउंट बघायचा. त्याला खाली भेटतो, आधी बघतो रस्ता शोधतो. फायनली आता टनल भेटलाय, म्हणजे सबवे खाली जायला. तो आता भेटला नव्हता. राईट मारूनच होता, पण आम्ही लेफ्ट मारून डायरेक्ट वर गेलो. हे बघा दोघं फालतूगिरी होणार आहे पूर्णपैकी. आता जातो वर 2 नंबरला. हा बघा 2 नंबर इकडे. चला जाऊया इकडे. फायनली आता आलो आहे आम्ही इकडे. इथेच गाडी येणार आहे आपली. आता बघू कधी येते ते. आपला कोच कुठला आहे? M1. आता त्यांची वाट बघूया जरा. अरे लागलं तर ठीक आहे, वापर बाबा. सेटअप बघा. साधारण किती ब्लॉग बनवाल आता? साधारण माम बोलेपर्यंतच ब्लॉग चालेल. साधारण मी आयुष्यात बोलायला गेलं माझ्या. लवकर बोला ना. चार्जिंग उदयपूर पर्यंत टिकवायचे. त्यामुळेच पब्लिकनी रायगड ब्लॉगला हेट दिलाय. हा थांबा, सेल्फी बघा. फायनली आले हे लोक. हे बघा हे बघा हे बघा, हे याचा नंबर दिसतोय. अरे हॅपी दशहरा. क्या बोलता पांडे? क्या हुआ? हम लोग प्रैंक करने वाले हैप्पी दशहरा. हम लोग ना जब ट्रेन आने वाले थे तभी आने वाले थे. नुसती मजा नुसती मजा. आल्या चालू झालं. पन्ना स्टार्टिंग झालंय. काय बोलतो? सटिंग ट्रेन आया लगता है अपना. ट्रेन आया लगता है. ट्रेन आया. M1 के इधर ही खड़े अपन. घुसो. फर्स्ट टाइम कन्फर्म है टिकट. फायनली आलो. आल्या बाहेर काढतील. हे बघा ऐकत नाहीत. सोने भी नहीं देते. नीचे नहीं. नुसता फुल AC, फुल थंडी. सामान के लिए रखा है. सबसे ऊपर वाले सीट पे डालने का. रुक जा. चला आता गाडी चालू झाल्यावर दाखवतो. तिन्ही ब्लॉगर ऑन द फ्लोअर. चला आता नंतर भेटूया डायरेक्ट. थोडं शांतता झाली की दाखवतो तुम्हाला. जेवण नाही, फक्त चादर घेऊन गेलेत. आणि हे आम्हाला बोलतोय जेवण वगैरे नाही, फक्त चादर घेऊन कल्टी. चला आता ते लोक गेलेत जरा तिकीटचा झोल करायला. काहीतरी थांबा जरा जाऊन येतो. विषय झालाय काहीतरी. तुम्ही जर ओळखत नसाल 2 जण तर तो रोहित पांडे ओळखतो. आणि नसती तर आपली फॅमिली नसेल ओळखत तर हा काय नाव फॅमिली. हा रोहित आहे. आपल्या ट्रिप मध्ये नवीन सामील आमच्या ऑफिस मध्ये होता. आणि मी सगळे ओळखीचेच आहेत. सो बघा. आणि हा बोललेला तसं केला नाही. आणि ह्याची लास्ट ट्रिप नाही यावेळी पण. लास्ट ट्रिप आहे. 3 ट्रिप पासून
नाही जास्त गाईज 4 की 5 ट्रिप पासून हा बोलतोय की ही त्याची लास्ट ट्रिप आहे, पण तो आहे अजूनपर्यंत सोबतच. हा पण मित्रांनो ही खरं जेन्युइन सांगते की हे खोटं बोलतोय आज, विसरून जावा सगळं. आणि हा आमचा नवीन मेंबर ट्रिप मध्ये. आता ह्याच्या पुढच्या सगळ्या ट्रिप मध्ये हा असेल. पादम होएगा ना एकदम. एक गोली भी नहीं छोड़ रहे इधर. रात्री आता बेदम. बाय नंतर फायनली ट्रेन निघाले. मस्त गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही निघालोय. नुसता गोंगाट चालू आहे. आता रात्री जरा शांत करावं लागेल ना. आता डायरेक्ट बोरिवलीला थांबेल, त्याच्यानंतर सुरत. मग बघू आता. चला बाय, भेटूया नंतर. आपला सामानचा बोधर वाली सीट पे रख के आते. आम्ही एक सांगायचं राहिलं, एक सीट फक्त सामान ठेवायला घेतले आम्ही. पण ती सीट आहे ना दुसऱ्या कोच मध्ये. सामान ठेवलं आम्ही इकडेच प्रिफर केलं. आता चादरी बिदरी जरा घालूया आणि वर जाऊया. अजून पहिलं पण स्टेशन आलं नाही. डायरेक्ट खाणं चालू झालंय. आणि ह्याच्यात मस्त बटाट्याची भाजी आहे. आता खाऊ जरा मस्त पैकी. आणि ह्याच्या पुऱ्या आणि भाजी आहे. आता खाऊ वगैरे. कुठेही जाऊ मित्रांनो, आईस्क्रीम आमची पाटला सोडणार नाही. चला खाऊया, मग दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आता आम्ही झोपायला चाललोय. खाऊन बिऊन झालंय सगळं. हे बघा, आम्ही अप्पर वर झोपलोय. हा मिडल, हा लोअर, आपण लोअर. आणि इकडे मिडल, आपण झोपलोय मिडलला. तो आता झोपतो. मध्ये काय उठलो तर दाखवेन तुम्हाला. त्याला बाय बाय. सकाळी भेटू डायरेक्ट सकाळी. बाय बाय. हे अक्षय, हॅलो गाईज. बाय बाय. सोनू बाय बोल. बाय. चला सकाळी भेटूया. झोपतो आता. गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ झाले. आता जरा पत्ते बित्ते खेळतो आम्ही. हा वाट ना तू. काय बोलतात मित्रांनो, नमस्कार. आता खेळू वगैरे, मग उतरायचं नेक्स्ट स्टेशनला. माऊली. कोणसा जंक्शन? कोणसा जंक्शन? माऊली जंक्शन. आणि मग उतरू म्हणत 90 पाहिजे तो, 90 पाहिजे तो, तुला चकना मी देतो. ह्याच्यावर रील बघायला भेटेल तुम्हाला नंतर. सो चला नंतर भेटू. उतरल्यावर दाखवतो डायरेक्ट. चला बाय. आता जोकरचा तो सीन आलाय मागच्या ब्लॉग सारखा. परत जोकर बनलेला आहे. स्ट्राईक मेंटेन ठेवले. स्ट्राईक आम्ही जिंकलेला आहे मित्रांनो. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. अभी ये दोनों में तो जोकर ये पता है उसको, तो यही उठाएगा ना वो. चल चले उतरने का खाना सोनू के पास से अभी. चला आता उतरायचं. चीटिंग हुआ है मेरे साथ. स्टेशन येईल आता आपलं. तर बघूया डायरेक्ट. उतरून मग दाखवतो तुम्हाला स्टेशनवर. उतरलो आता उदयपूरला. आता बघूया डायरेक्ट बाहेर. ड्रायव्हर उभा आहे बाहेर गाडी घेऊन. डायरेक्ट मग इकडून डायरेक्ट हॉटेलला जायचंय. डायरेक्ट आता हॉटेलला दाखवतो. चला कुठे बघतो मग त्याला दाखवतो. चला बाय. फट्टे ऊन आहे फुल. ऊन बघू शकता तुम्ही. तर बघू अजून फिरायचं खूप दिवस. कुठे आहे ते बघूया. कुठे उभा आहे बघूया. हे बघा स्टेशन उदयपूर. सॉरी उदयपूर नाही आहे, माऊली जंक्शन आहे. माऊली जंक्शन. हाय गाईस, माझी फर्स्ट ट्रिप विथ माय बडीज. या मला खूप मजा येते. आणि डायरेक्ट उदयपूर आलोय. राजस्थान. नुसता उन्हाचा धबधबा. बघू आता काय काय होतंय. उदयपूर नाही, माऊली जंक्शन. हा म्हणजे आता इकडून आम्ही उदयपूरला जाऊ. इकडून कॅब आता कॅब शोधायचे इकडे. OTP देऊन बघूया. जिथे कॅब भेटेल तिकडे वेट चालू आहे अजून इथे. आता बघू कधी येतो. तर सर्व्हिसिंगला गेला. गाडी बघूया कधी येते. लवकरच येईल.
माऊली जंक्शन आहे, माऊली. हे बघा, आता तो आला की दाखवेन तुम्हाला. भेटला आता डायरेक्ट हॉटेलला भेटू आम्ही. नरेश भाऊ आहे. जरा वार्ता चालू आहे इथे गाडीची. दोघं मागे बसले, हा इकडे बसलाय. आता हॉटेलला भेटूया डायरेक्ट आणि मग तिकडे फ्रेश वगैरे होऊन फिरायला जाऊ. सो बाय. फायनली हॉटेलला पोहोचलो आता इकडून फ्रेश वगैरे होऊन आम्ही निघू. तुम्हाला आधी रूम दाखवतो मी. तरी बघा रूम फुल लक्झरी लाईफ आहे. हे बघा आता यावंच लागतं मित्रांनो, म्हणून बोलतो फिरायला कधी पण कॅन्सल नाही करायचं. हे बघा फुल एसी का रिमोट आहे. तो तर आल्या आतमध्ये गेलाय डायरेक्ट. आणि इकडे मेन सीन आहे. हा बघा इकडे मेन सीन आहे सगळा. आणि इथे फर्स्ट विंडो. आता जरा फ्रेश वगैरे होऊन मग डायरेक्ट फिरायला जाऊ. मग तिकडे दाखवतो, फ्रेश झाल्यावर भेटू. आमचं हॉटेल आहे. आता फायनली गाडीत बसून तिकडे जाऊ. सो अभी निकलते. हा पुढे बसलाय, नंतर मागे येणार. सगळ्यांना चान्स भेटणार आहे मागं पुढे बसायला. त्याला फटाफट बसूया आणि निघूया. तिकडे भेटतो आपल्याला. आता तिकडे जायचंय. फोटो काढण्यात येणार. आणि आता इथे काहीतरी खाऊया आपण आधी. हे लोक ऑर्डर द्यायला जातील, तोपर्यंत आम्ही इथे फोटोशूट काढतो जरा. हा काढतो. सगळं आहे ना. सब आहे का. फोटो काढून मग भेटतो. चला. जरा स्पाइसी बनाना और एक मसाला, एक मसाला एक मैसूर मसाला आणि स्पायसी हवंय. स्पायसी म्हणजे कसं इथे जरा गोड जेवण बनतं ना, तर आय थिंक ते थोडी तरी लेवल तिखट बनवतील. हा म्हणजे थोडं तरी तिखट बनेल. वडेपाव पण आहेत, पण आपण इकडे नाही खाणार, दुसरीकडे खाऊया. आता खाऊन वगैरे जाऊ तिकडे, मग भेटू तुम्हाला. तुमचा लाडका रोहित आज इकडे टेक ओव्हर करतोय. थोडा भाग आम्ही शेअर करतोय ब्लॉगिंगचा. हा तर आता आम्ही जेवायला बसतो. जेवायला इन द सेन्स थोडा एक हलकं जेवण करू. मसाला डोसा मागवलाय. अजून काय मागवलाय? स्पायसी मैसूर डोसा आहे. हा मैसूर डोसा स्पायसी एकदम मागवलाय. आणि चहा मस्त भेटणार आणि बन मस्त. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे शिवजीची मोठी मूर्ती बघायला, एकदम मस्त अशी. आता थोड्या वेळ जेवण येईल, खाऊ आणि जेवणाचं पण थोडंसं टाकू. ठीक आहे, काय खातोय चला भेटू. रात में ये मस्त दिख रहा है सिटी पैलेस. इथे मस्त आता खायला बसलोय. जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा खाऊ, दाखवू मस्त तुम्हाला. चला बाय. मित्रांनो फायनली मसाला डोसा आलाय आणि तिकडे मैसूर डोसा आलाय. आता हे रपारप खातील. जरा व्हिडिओसाठी थांबलेले, नाही तर भूक सगळ्यांना लागले. आणि 3 चाय पण बोललेत. पहिला रपका चालू झालाय, तर खाऊ मस्त आम्ही. आलो जरा. आता त्या मूर्तीच्या इथे जाऊ आणि मागे पण एकदा मूर्ती बघा कृष्ण भगवानची, ती दाखवू नंतर. आता आधी आतमध्ये जाऊया आणि मग ते दाखवूया. त्याला आत जाऊन कसं काय दिसतंय आणि सगळं दाखवेन तुम्हाला, मूर्ती वगैरे जवळून वगैरे. तर
चला बघितलेला आहे आता. आणि इथे मूर्ती आहे, समोरून व्ह्यू घेऊया आपण. हा बघा, जवळून दाखवतो. एंट्री दुसरीकडून आहे वाटतं, मग तिकडून जाऊया आधी. चला, ही पूर्ण एवढी पार्किंग आहे. जर गाडी वगैरे घेऊन आलात तर इथे पार्किंग करू शकता. 100 रुपये आहे पार्किंगचे. आणि इथे उंट सवारी पण आहे. सो चला तिकडून जाऊया आधी, बघूया. चला, फायनली करेक्ट गेटच्या इथे आलो आता. इकडून एंट्री आहे, तर बघूया कुठून आहे नक्की एंट्री. हे लोक स्कूलची पिकनिक घेऊन आलेत आणि हा दुसरा ब्लॉगर. आता आतमध्ये जाऊ. सॉरी, तिसरा. आणि एक अजून एक तिकडे आहे, तो सध्या शॉर्ट ब्लॉगमध्ये इंटरेस्ट घेतो. आता जाऊ तिकडे. ते आलं तर बघा, हे तिकीटचे हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. आणि हे सगळे नियम वगैरे आहेत. आणि हे पण बघा, स्टॉप करून बघू शकता. इकडे तिकीटचं काउंटर आहे, तिकीट काढतं. आता बघूया. जरा डिटेल मध्ये सांग किती काय काय सांगते अशी माईक मध्ये मित्रांनो की डिटेल जर फक्त मूर्ती बघायची असेल तर पर पर्सन 200 रुपये आहे. आणि वरती जर वरती थांबा, मी दाखवतो तुम्हाला. तिकडे जायचं हे बघा, इकडे जायचं असेल तर किती? 300 रुपीज. आणि ते 3 नाही 400 रुपीज. नाही 300 300 चरण स्पर्श 400. चरण स्पर्श 400. येस ब्रदर. चरण स्पर्श 400 आहे. ह्याचं लक्ष तिच्याकडेच होतं. आणि स्नो वालं पण आहे त्यात. तिकडे बर्फ पण आहे, एकदम शिवजीच्या एकदम निकट. आणि तिथे आपण करत नाही सेटिंग असल्यामुळे की इथं आपल्याला बरोबर सेटिंग असल्यामुळे. सेटिंग म्हणजे वर जायची सेटिंग आम्ही बोलतो. ते बरं. आपण हिमाचलला जाऊन आलेलो आहेत मित्रांनो, तर इथे येऊन गरज नाही आम्हाला. काय आर्टिफिशियल बर्फात जाऊन मतलब नाही. आपण ओरिजिनल बर्फात. आपण इथे ऊन हे करायला आलो, ऊन शेकायला आलो. थंडी तर हे घेतली आपण मजा ऑलरेडी. सेटिंग म्हणजे वर कसं जायचं ती सेटिंग आमची वार्ता चालू आहे. सोनू, आपको कुछ बोलना है? शिडीला सेटिंग बोलतात. तिकीट आ गया, कॅमेरावर मारतोय पूर्ण. चला आता आणि घमंड जास्त आहे. आतमध्ये जाऊया डायरेक्ट. चला, आतमध्ये गेल्यावर दाखवतो. ते फोटो बिटो काढून घेतात आणि मग डायरेक्ट ना हे बघा असे बनवून देतात फोटो. इथे आलं तर ह्यांना भेटायचं, हे मस्त फोटो काढून देतील. आता आणि आतमध्ये जाऊन तुम्ही परचेस करू शकता. आता ते परचेस कुठे करायचं आहे ते दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, इकडे स्टॉल वगैरे पण आहेत. काय खरेदी वगैरे करायची असेल तर करू शकता. आता आतमध्ये जाऊन बघू. चला, आलं की इथून पूर्ण एवढा रोड चालायचा आहे. मग त्या मूर्तीच्या इथं पोचाल तुम्ही. आता आम्ही चाललोय, जरा फोटो वगैरे पण काढले तिकडे. तो चला तिकडे जाऊया. ऍक्च्युली आम्ही फक्त मूर्ती बघणार आहे. वर जायचे खूप जास्त चार्जेस आहेत. मग फक्त मूर्ती बघू आणि तुम्हाला पण दाखवू. आणि नंतर कधी चान्स भेटला तर वर पण जाऊन दाखवू. सो चला, आधी मूर्ती दाखवतो तुम्हाला. अशा आत आलं की इकडे मस्त एक प्रतिमा आहे, समुद्र मंथन जे झालेलं देवांचं आणि असुरांचं. सो इथे अशी प्रतिकृती म्हणजे फ्रेम टाईप लावलेलं आहे. एका साईडला देव, एका साईडला असुर. आणि इथे ही मूर्ती आहे. सो समोरून बघायची आपल्याला. आणि तुम्हाला काय बोलावायचे आहे? नो वर्ड्स. सगळे आता फोटो बिटो काढतील जरा आणि मग आत जाऊ. इकडून हे गेट आहे. सो बघू कसं काय वाटतंय पुढे जाऊन. चला बाय. गेटवरच मस्त शिवलिंग आहे आणि त्याच्यातून मस्त पाणीवर येतं. आणि इथून आतमध्ये जायचं आपल्याला. सो आतमध्ये जाम स्टॉल वगैरे आहेत. आणि इथे हनुमान भगवान आहेत, हे बघा. आता आतमध्ये जाऊन बघूया कसं काय दिसतं. जिथे बघाल तिथे व्हिडिओ शूटिंग चालू आहे. सो तुम्हाला हे बघा मूर्ती. आपल्याला समोरून पण व्ह्यू घ्यायचा आहे याचा. सो बघू तसं घेऊ आपण व्ह्यू. आणि इथे आपले गणपती बाप्पा आहेत मस्त. इथे जरा परत फोटोशूट चालू आहे. सगळीकडे फोटो बिटो निघणार आहेत. सो आता बघू कसं काय होतं. चला, मलाच कळत नाही नक्की कुठे जायचं. ॲक्च्युली इथून खाली जायचं. सो आम्ही इथून जातो. तिकडे वर पण जायचं आहे. तिकडून तुम्हाला दाखवेल मस्त मूर्तीचा व्ह्यू. हे लोक येतात परत. इकडून फूड पोर्ट म्हणून लिहिलं आहे, तिकडून खालीच जायचं आहे डायरेक्ट आपल्याला. सो चला इथून जाऊया. आणि आम्हाला हा स्पॉट दिसला. इकडे काय आहे की नाही काय माहीत, फक्त ही उभी आहे. आणि पूर्ण असं शांत माहोल आहे. हे बघा, हे बघा इकडून मस्त काय भारी वाटतं.
इथे आम्ही फोटो बिटो काढू आता आणि निघू. हे बघा प्रत्येक जागी तुम्हाला गेम वगैरे खेळायला भेटेल इकडे. आणि आता हे लोक इकडे बसलेत. आम्ही तिकडे आतमध्ये गेलेलो वर, तिकडे जरा फोटो बिटो काढले आणि आता आय थिंक इकडून पूर्ण व्ह्यू दिसेल मूर्तीचा. सो बघूया कसा व्ह्यू दिसतोय आणि मग दाखवतो तुम्हाला. फोटो वगैरे काढतो मस्त. ओ माय गॉड, आता तुम्हाला जो व्ह्यू दिसेल ना तो बघा फक्त तुम्ही. हा बघा सो आता जरा पाया बिया पडूया, फोटो बिटो काढूया. हे बघा सगळे इथेच बसलेत. चला मित्रांनो इथून आता डायरेक्ट हे बघा तुम्ही तिकडून आलात की आधी इकडे याल. इकडे मस्त देवीचे फोटो आहेत आणि मग इकडून चालत तुम्ही त्या मूर्तीच्या जवळ जाऊ शकता. सो चला आता जाऊया मस्तपैकी. इथून वर आलात की इथे आता नंदीजी आहेत आणि मग इथून वर महादेव. सो हे बघा फुल प्रॉपर असं बनवलं गेलं आहे. इथून आता वर जायचं परत. चला जाऊया. इथून खालून आलात की इकडे डायरेक्ट वर चरण स्पर्शासाठी शिड्या आहेत आणि मग इथून वर गेलात की चरण आहे आणि ही पूर्ण मूर्ती आहे. सो हे बघा इथून वर आलात की इथेच चरण आहे आणि इथे मूर्ती खालूनच पूर्ण दिसेल. इथून फक्त चरण स्पर्शासाठी आलो आहे. इकडे पण मूर्ती बनते आणि हा व्ह्यू बघा इथून पूर्ण. हा बघा मस्त असा व्ह्यू आहे. गाईज जरा आता इथे सिनेमॅटिक वगैरे घेतो मूर्तीचे आणि ह्या व्ह्यूचे, मग ते तुम्हाला बघायला भेटतील. सो ते सिनेमॅटिक झाल्यावर पुढचं कुठं जाणार आहे ते दाखवू आम्ही तुम्हाला. मित्रांनो आम्ही आता जरा बसलो इकडे सगळे लोक. आता इकडे लाईट शो होणार आहे. सो त्यासाठी 8 वाजता येतो आणि अर्धा तास वगैरे चालेल. सो त्यासाठी वेट करतो आहे आणि मग इकडून झालो की डायरेक्ट आम्ही हॉटेलला जाऊ. मग आता खायला वगैरे जायचं आहे ते दाखवू मग आणि लाईट शो पण दाखवेन तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकून देईल मध्ये. सो बघा आणि एन्जॉय करा. ओम नमः पार्वतीपते. नाद करता का आवाजाचा? नाद करते का? राजस्थान मध्ये येऊन पण मराठी माणसाचा आवाज. शो बघायला नाही भेटला पण पूर्ण हे वाईब घेऊन मराठी माणूस जागा हो. पावसाने धुमाकूळ घातला. नुसता पावसाने धुमाकूळ घातला. मित्रांनो चाललोय आता आम्ही पाण्यात भिजून. खूप वेळ झाला, खूप वाट बघितली. सगळे असे निघालेत आता. दमलो हरलो जीवनाला हरलो. एवढी सारी वाट बघून सगळे आता निघाले. हे पाण्याचे ओहो होती. मित्रांनो आलोय आम्ही पुन्हा आता आमच्या गाडीमध्ये आणि निघालोय पुन्हा हॉटेलवरती. हा मानस दादा सोनू जरा काहीतरी वायफायच्या बद्दल. मित्रांनी खूप वेळाने आता आलेलो हॉटेलला. फ्रेश वगैरे झालो, जेवायला चाललेलो. पण बाहेर बघा पाऊसच पाऊस आणि हे लोक इकडे बसलेत. आम्ही सगळे इकडे बसलो. तिकडे बघू कसं काय होतंय. तिकडे पण लाईट शो बघायचा होता. तिकडे पण पाऊस आला. त्याच्या पण क्लिप टाकीन मी, तुम्ही बघून घ्या एकदा. आता बघू हा कधी बंद होतोय मग तेव्हा जाऊ आम्ही. जाम भूक लागली. काय जाम भूक लागली पोटात. भूक लागले खूप. बघू आता कधी कमी होतोय पाऊस. नाही तर मग चॉईस नाही, इकडेच मागवावं लागेल.
काहीतरी बोल, भूक नाही लागले वाटत नाही. बघू कधी पाऊस थांबतोय मग तेव्हा जाऊ. मित्रांनो फायनली हे ठरलं की आम्ही इथेच मागवू रूम मध्येच. सो आता ऑर्डर वगैरे केलंय सगळं. कधी येतंय काय माहिती. बघू आता जेव्हा येईल तेव्हा कळेल तुम्हाला. आणि उद्याचा प्लॅन नवीन ब्लॉग मध्ये कळेल तुम्हाला. सो बाय. नंतर आधी जेवण आल्यावर दाखवतो तुम्हाला. बाय पब्लिक. बाय बाय पब्लिक. मिळते चुमा. सगळे भुकेले झालेत आणि म्हणून आता काय पण खायला शोधतात. ओरिओ बिरिओ. कारण ऑर्डर यायला खूप वेळ लागणार आहे. आता जर चुकून एक माणूस पण आला त्याला पण खाऊ. सगळे आता खातात रपारप. आता ऑर्डर कधी 1 तासाने येईल तोपर्यंत खातोय. पोटाला आधार. इथे पेमेंट आणि इथे जेवण संपेल आता रपकन. तर जेवण दाखवतो तुम्हाला. आणि मित्रांनो हे बघा हेच जेवण आहे. खूप मस्त असं चायनीज रोटी भाजी. आणि हे लोक खाणार आहे. रपारप खातील आणि मग खाऊन डायरेक्ट आम्ही आता भेटतो. खाऊन डायरेक्ट झोपू आम्ही. नाहीये मग तेव्हा ब्लॉग एंड करीन. मग तेव्हा भेटतो त्याला. हो गाईज सगळे झोपले जातं. फक्त रोहित काहीतरी करतो फोनवर. मानस गेला वॉशरूमला. सो आता झोपू आम्ही. आणि मग उद्याचा प्लॅन असेल तो तुम्हाला मी सांगेन. म्हणजे जो उद्याचा प्लॅन असेल तो तुम्हाला नवीन ब्लॉगमध्येच असेल. जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. ह्याला काहीतरी बोलायचं असेल म्हणून आला. अबे जल्दी बोल. कल सुबह पनवेल निकलना है. मजा आली. तर आम्ही पहिल्या दिवशी म्हणजे आज जे फिरलो शिव टेम्पल. वा मस्त. कधी येणार ते नक्की फिरा. आणि माझ्या भावाला लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. फॉलो इंस्टाग्राम सगळीकडे पहिला नुसतं पैसे येऊ द्या याच्याकडे. म्हणजे नेक्स्ट ट्रिप हाच करा बस. थँक्यू. आशीर्वाद लागू द्या आणि हे माझं सफल होऊ दे. स्वतःला बाय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.